नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. आज आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्यात उभारण्यात आलेल्या राम मंदिरात श्रीरामाचे मूर्तीचे प्राण प्रतिष्ठान कोणाच्या हस्ते करण्यात आलेल्या आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? महाराष्ट्रात राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, पुण्यामध्ये साहित्य संमेलन होणार आहे मित्रांनो, युवा. नेक्स्ट प्रश्न आहे, पुणे येथे होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? पुणे येथे होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, नवनाथ गोरे यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 23 जानेवारी हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 23 जानेवारी हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पराक्रम दिन म्हणून 23 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो भारतामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, आशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024मध्ये कोणत्या भारतीय धावपटूने सुवर्णपदक जिंकलेले आहे? आशिया मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024मध्ये कोणत्या भारतीय धावपटूने सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, मानसिक यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कुठले जीवनसत्व महत्त्वाचे ठरतात? रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कुठले जीवनसत्व महत्त्वाचे ठरतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डी, वरील सर्व. विटॅमिन ई, विटॅमिन क, विटॅमिन अ हे सर्व रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्व ठरवतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरात खालीलपैकी किती क्षार असतात? मानवी शरीरात खालीलपैकी किती क्षार असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 24 क्षार असतात. मानवी शरीरामध्ये 24 क्षार असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 238 सदस्य राज्यसभेमध्ये निवडून येत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पंतप्रधान हे भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? लोकसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, राष्ट्रपती हे लोकसभा बरखास्त करू शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र पुढीलपैकी कोणी स्वीकारले होते? वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र पुढीलपैकी कोणी स्वीकारलेले होते? उत्तर आहे सार्वजनिक काका, त्यांनाच गणेश वासुदेव जोशी असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, 52 कशी सुबोध रत्नाकर काव्य फुले या ग्रंथाची रचना कोणी केली? 52 कशी सुबोध रत्नाकर काव्य फुले या ग्रंथाची रचना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सावित्रीबाई फुले यांनी 52 कशी सुबोध रत्नाकर व काव्य फुले या ग्रंथाची रचना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, अकोला येथे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोलामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, पोवाडा हे
महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? नेक्स्ट प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार कुठे स्थापन झाले होते? आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार कुठे स्थापन झाले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन झालेले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या अधिवेशनादरम्यान जहाल व मावळ यांच्यामध्ये फूट पडली? कोणत्या अधिवेशन दरम्यान जहाल व मावळ यांच्यामधील फूट पडली? तर सुरत अधिवेशनादरम्यान जहाल व मावळ यांच्यामध्ये फूट पडलेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, पहिला दिल्ली दरबार 1877 कोणी भरवलेला होता? पहिला दिल्ली दरबार 1877 कोणी भरवला होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, लॉर्ड लेटन यांनी पहिला दिल्ली दरबार 1877 भरवलेला होता. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1976 महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, जळगाव या शहराला अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, उठी उठी गोपाळा या गीताचे कवी कोण आहे? उठी उठी गोपाळा या गीताचे कवी कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, होनाजी बाळ किंवा गजानन दिगंबर माडगुळ हे उठी उठी गोपाळा या गीताचे कवी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, महात्मा गांधी यांनी टिळक स्वराज्य फंडाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, माजलगाव नावाचे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बीड जिल्ह्यात बांधलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सिंदफणा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1901 नोबेल पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 18 एप्रिल हा दिवस पुढीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 18 एप्रिल हा दिवस पुढीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, आंतरराष्ट्रीय वारसा दिन म्हणून 18 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, झूम नावाची स्थलांतरित शेती पुढीलपैकी कुठे केली जाते? झूम नावाची स्थलांतरित शेती पुढीलपैकी कुठे केली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, आसाम या राज्यामध्ये झूम नावाची स्थलांतरित शेती केली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सर्वोच्च न्यायालय यांचे संसदेमध्ये समावेश होत नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवकाशी तामिळनाडू कोणत्या उद्योगाशी निगडीत आहे? शिवकाशी तामिळनाडू कोणत्या उद्योगाशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, आगपेटी. नेक्स्ट प्रश्न आहे, नगर परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? नगर परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, जिल्हा अधिकारी. नगर परिषद अध्यक्ष आपला राजीनामा हा जिल्हा अधिकाऱ्याकडे देत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, अमेरिका या देशाचा बेसबॉल राष्ट्रीय खेळ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी WWW तयार करणाऱ्या शास्त्रज्ञ कोण होता? खालीलपैकी WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, टिम बर्नर्स-ली यांनी WWW तयार करणारा शास्त्रज्ञ होता. नेक्स्ट प्रश्न आहे, संगणकास आपणास पुरवलेल्या माहितीमध्ये त्यांनी केलेल्या बदलास काय म्हणले जातात? संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्यांनी केलेल्या बदलास काय म्हणतात? तर प्रोसेस असं म्हणतात.
नेक्स्ट प्रश्न आहे वायफायचे फुल फॉर्म काय आहे? वायफायचे फुल फॉर्म काय आहे? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे कम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचे फुल फॉर्म काय असते? कम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचे फुल फॉर्म काय असतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, लोकल एरिया नेटवर्क. नेक्स्ट प्रश्न आहे सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचे काय असते? सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या बग हे एक प्रकारचे काय असतं? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, एरर असते. नेक्स्ट प्रश्न आहे CPU फुल फॉर्म काय आहे? CPU फुल फॉर्म काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. नेक्स्ट प्रश्न आहे अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, पोरका. अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द हा पोरका असेल. नेक्स्ट प्रश्न आहे साखर पेरणे या म्हणीचा अर्थ काय? साखर पेरणे या म्हणीचा अर्थ काय? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, गोड गोड बोलून आपलासे करणे. गोड गोड बोलून आपलेसे करणे. नेक्स्ट प्रश्न आहे अमर होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? अमर होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, कायमची कीर्ती प्राप्त होणे. अमर होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे कायमची कीर्ती प्राप्त होणे. नेक्स्ट प्रश्न आहे मधु पुस्तक वाचते प्रयोग ओळखा. मधु पुस्तक वाचते प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, कर्तरी प्रयोग. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, ब्रह्मपुत्र नदी ही भारतातील तांबडी नदी म्हणून ओळखली जाते.